Download the Z5 app now. झी मराठीवरील जाऊबाई गावात या कार्यक्रमाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली। यातील प्रत्येक स्पर्धकाने खेळताना गावकऱ्यांना आनंद दिलाय। या कार्यक्रमातील टास्क हे प्रेक्षकांना आवडत होते। याच सोबत एक वेगळी संकल्पना असल्याने प्रेक्षकांचं लक्ष या कार्यक्रमाने वेधलं। अशातच हा कार्यक्रम अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला। हार्दिकचं सूत्रसंचालन आणि कलाकारांची धमाल या सगळ्यात हा कार्यक्रम अव्वल ठरला होता। तर आता अंतिम फेरीत कोण विजयी ठरणार यासाठी सगळेच उत्सुक होते आणि रमशा फारुकी या पर्वाची विजेती ठरली। या कार्यक्रमात येण्याआधी तिने क्राईम पेट्रोल, तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकांमध्ये काम केलं होतं। यात रीटा रिपोर्टर ही भूमिका तिने साकारली होती। तर विजेती झाल्यानंतर तिने तिच्या भावना व्यक्त केल्या। ती म्हणाली, ओ माय गॉड, तो क्षण जेव्हा सरांनी माझं नाव घेतलं आणि बोलले की गावाची लाडकी लेक आणि जाऊबाई गावाच्या पहिल्या पर्वाची विजेती आहे रमशा, तेव्हा वाटलं की मी स्वप्न पाहतेय। कारण गेले 2 महिने मी हा क्षण स्वप्नात पाहत होती। पण जेव्हा गावकऱ्यांचा उत्साह आणि सगळे स्पर्धक मला मिठी मारायला आले तेव्हा वाटलं खरंच मी विजेती झालीये। माझ्या मनात तो डायलॉग सुरू होता, इतनी शिद्दत से इस ट्रॉफी को पाने की कोशिश की है कि हर एक गावकरी ने इससे मुझे मिलाने की साजिश की है। खरंच बेस्ट मोमेंट आहे लाईफचा। मी स्वतःला हेच म्हणाली की ही फक्त सुरुवात आहे रमशा, अजून तुला खूप पुढे जायचंय आणि जसं जाऊबाई गावात या शोला 100% दिले तसंच पुढेही द्यायचे। कारण यशासाठी कुठचा शॉर्टकट नाही। माझ्या धन्यवादाची लिस्ट खूप मोठी आहे आणि सुरुवात गावकऱ्यांपासून करेन। मला त्यांनी प्रेम, माणुसकी, आपली संस्कृती शिकवली। थोडक्यात सुखी कसं राहायचं हे शिकवलं। मी कधी विचारही केला नव्हता की कोणी इतकं आपल्यावर प्रेम करू शकतं। जाऊबाई गावात आणि झी मराठीच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार मानायचे आहेत। इतकी सुंदर संधी दिली आणि मला एवढं शिकायला मिळालं आणि प्रेक्षकांचे धन्यवाद। त्यांनी मला आपलं मानलं आणि प्रेम दिलं। मी गावाला खूप मिस करणार आहे। मी ठरवलंय की मी गावात एक घर घेणार आहे। मी गावाच्या इतकं प्रेमात पडलीये। रमशाचं राजश्री मराठी शोबज कडून मनपूर्वक अभिनंदन। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी शोबज। Download the Z5 app now.